मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेताना आपल्याला बऱ्याचदा एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. प्रत्येक वेगवेगळ्या विभागासाठी आपल्याला वारंवार अर्ज भरावा लागतो आणि तीच तीच कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करावी लागतात. तुमचा वेळ आणि मनस्ताप वाचवण्यासाठी शासनाने आता एक उत्तम पर्याय या ठिकाणी आणला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महासारथी हे एक नवीन एकात्मिक डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे. राज्यातील सर्व नागरिकांना एकसंध आणि सुलभ अनुभव प्रदान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याच प्रणालीद्वारे आपण आपला स्वतःचा महा-आय-डी तयार करू शकतो. मित्रांनो, हा महा-आय-डी म्हणजे तुमचा एकमेव ओळख क्रमांक असणार आहे. हा एकच आय-डी तुम्ही शासनाच्या कोणत्याही सेवा व योजनांसाठी वापरू शकता. सुरक्षितपणे पडताळलेली तुमची सर्व माहिती आता एकाच प्रणालीमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे वारंवार कागदपत्रे देण्याची गरज तर संपेलच, पण योजनांचा लाभ मिळण्याची प्रक्रिया या ठिकाणी अधिक सुलभ, जलद आणि पूर्णपणे पारदर्शक बनेल. तर चला मित्रांनो, हाच अत्यंत महत्त्वाचा महा-आय-डी स्वतः कसा तयार करायचा याची संपूर्ण प्रक्रिया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिकासह म्हणजेच लाईव्ह डेमोसह या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला मग कोणतीही स्टेप मिस न करता आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. आणि हो, जर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook, Instaवरती पाहत असाल तर पेजला लाईक तसेच फॉलो नक्की करा. मित्रांनो, महा-आय-डी बनविण्याकरता तुम्हाला जी वेबसाईट ओपन करावी लागणार आहे, त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. मित्रांनो, आपली वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली महा-आय-डी म्हणून हा पर्याय दिसेल. तर या महा-आय-डी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, तुम्ही लिंक तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करत असाल, तेव्हा तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये वरती तुम्हाला या ठिकाणी 3 डॉट दिसून येतील. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साइट म्हणून पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, महा-आय-डी तयार करण्याकरिता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी दिलेल्या या रकान्यामध्ये टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली या ठिकाणी हा छोटासा चेकबॉक्स जो आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी लगेचच अशा प्रकारे टिक होणार नाही. याकरिता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अधिक वाचा म्हणून पर्याय दिलेला आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा जो स्क्रोल बार या ठिकाणी दिलेला आहे, याला तुम्हाला अशा प्रकारे खाली घेऊन जायचं आहे. याचा अर्थ ही सर्व माहिती तुम्ही वाचली असा याचा अर्थ होईल. त्याच वेळी या ठिकाणी या चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक होईल. टिक केल्यानंतर खाली या ठिकाणी ओ-टी-पी पाठवा म्हणून पर्याय दिलेला आहे. यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक SMS स्वरूपामध्ये ओ-टी-पी तुम्हाला प्राप्त होईल. मिळालेला जो ओ-टी-पी आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या या रकान्यामध्ये टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर खाली सत्यापित करा म्हणून पर्याय दिलेला आहे. यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुमच्या एकीकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी मित्रांनो या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी महासारथीची एकूण संमती अशा प्रकारे या ठिकाणी खाली माहिती दिलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छोटासा एक चेकबॉक्स या ठिकाणी दिलेला दिसेल. यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी संमती ही द्यायची आहे. संमती दिल्यानंतर खाली या ठिकाणी स्वीकृती द्या आणि पुढे जा असा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लगेचच तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेली जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुमच्या समोर आलेली दिसून येईल. या पेजला तुम्हाला खालच्या साईडला आता स्क्रोल करायचं आहे. खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डशी संलग्न जो मोबाईल क्रमांक आहे, तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर तो ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आयडी नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही. हा रकाना तुम्ही रिकामा सोडू शकता.
मात्र मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असलेला या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी एक कॅप्चा कोड दिलेला आहे. हा कॅप्चा कोड जशाचा तसा या खालच्या या रकान्यामध्ये टाकायचा आहे. कॅप्चा कोड या ठिकाणी लक्षात येत नसेल तर साईडला या ठिकाणी बटन दिलेलं आहे. यावरती क्लिक करून तुम्ही दुसरा कॅप्चा सुद्धा या ठिकाणी बदलू शकता. तर दिसत असलेला कॅप्चा या ठिकाणी आता आपण टाकूयात. कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली जतन करा आणि पुढे जा हा जो पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आणि तुम्ही टाकलेला ईमेल आयडी आहे त्यावरती OTP पाठविण्यात येईल. मोबाईलवरील OTP जो आहे तो या वरती या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि ईमेलवरती प्राप्त झालेला जो OTP आहे तो या खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही ईमेल आयडी टाकलेला नसाल तर या ठिकाणी फक्त मोबाईलवरतीच OTP आलेला तुम्हाला दिसून येईल. फक्त मोबाईलवरचाच OTP टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे. आता या ठिकाणी आपण मोबाईलवरचा आणि ईमेलवरचा OTP टाकलेला आहे. खाली या ठिकाणी आता सत्यापित करा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली अशा प्रकारे या ठिकाणी संदेश मिळेल. तर मित्रांनो आता आणखी पुढे काय तुम्हाला प्रक्रिया करायची आहे ते या ठिकाणी खाली पाहूयात. खाली या ठिकाणी आता माहिती दिलेली आहे. महा-ID निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्रोताद्वारे माहिती गोळा केली जात आहे. महा-ID तयार करण्यासाठी साधारणतः 24 तासाचा कालावधी लागेल. महा-ID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळविण्यात येईल. आता काय चालले आहे? तर नोंदणी पूर्ण झालेली आहे. महा-ID तयार करण्याचे आणि माहिती गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मित्रांनो खाली या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. आपले प्रोफाईल तयार झाल्यावर तुम्हाला SMS आणि ईमेल सूचना प्राप्त होतील. 24 तासांनी पोर्टलवर परत या आणि महा-ID/आधार वापरून लॉग इन करा. म्हणजे मित्रांनो 24 तासानंतर तुमचा महा-ID हा तयार होणार आहे. मित्रांनो जवळपास 8 तासामध्येच या ठिकाणी आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती हा मेसेज प्राप्त झालेला आहे आणि या मेसेजमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपला जो ID आहे तो महा-ID या ठिकाणी सक्सेसफुली जनरेट झालेला आहे. मित्रांनो आता हा महा-ID आपल्याला पाहण्याकरिता आपल्याला परत एकदा या वेबसाईटवरती लॉग इन करायचे आहे. लॉग इन करण्याकरता मित्रांनो परत एकदा आपल्याला लिंक ओपन करायची आहे. आपल्या वेबसाईटवरती आपण ती लिंक दिलेली आहे. या ठिकाणी आता आपण महा-ID वरती क्लिक करूयात. या ठिकाणी आता ही वेबसाईट ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी क्लिक करून आपल्याला ही विंडो क्लोज करायची आहे आणि या ठिकाणी लॉग इनचा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती लॉग इन करण्याकरता आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली नागरिक लॉग इन म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. थोड्या वेळानंतर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करण्याचा पर्याय तुम्हाला दाखवण्यात येईल. SMS मध्ये मित्रांनो तुम्हाला जो महा-ID मिळालेला आहे तो महा-ID या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन या बटनवरती क्लिक करून लॉग इन करू शकता किंवा तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक असेल तर या आधार या पर्यायाला सिलेक्ट करून या ठिकाणी आधार क्रमांक टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. आपण या ठिकाणी आता आधार क्रमांकानेच या ठिकाणी लॉग इन करूयात. त्यानंतर मित्रांनो आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP क्रमांक पाठविण्यात येईल. तो OTP क्रमांक तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि खाली या ठिकाणी प्रमाणित करा म्हणून हे जे बटन आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. या पेजला तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल करायचे आहे. खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुमचे महासारथी कार्ड म्हणजेच महा-ID कार्ड या ठिकाणी तयार झालेले तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो हे जे कार्ड आहे हे दोन्ही साईडनी तुम्हाला या ठिकाणी पाहायचे असेल तर खाली या ठिकाणी फ्लिपकार्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. यावरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर या कार्डची मागची बाजू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यावरती एक QR कोड दिलेला आहे. फ्लिपकार्टवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला या कार्डची समोरची बाजू पाहता येईल. मित्रांनो हे कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर खाली डाउनलोड महासारथी कार्ड हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर हे जे कार्ड आहे हे PDF स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झालेले तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे महासारथी कार्ड म्हणजेच महा-ID कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता
आता मित्रांनो या पेजला आणखी थोडे स्क्रोल केल्यानंतर खाली या ठिकाणी नेक्स्ट हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वेलकम टू महासारथी असा मेसेज या ठिकाणी येईल. तर खाली गेट स्टार्टेड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आधार कार्डशी संलग्न असलेली तुमची विविध माहिती तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली दिसून येईल. जसे की डेमोग्राफिक डिटेलवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी आधार संलग्न माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येईल. त्याच पद्धतीने खाली फॅमिली डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तसेच रेशन कार्ड नंबर सुद्धा खाली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर एज्युकेशन डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेली तुमची शैक्षणिक जी माहिती आहे जसे 10वी 12वी ची मार्कशीट वगैरे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर खाली एम्प्लॉयमेंट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर कधी एम्प्लॉई असाल आणि तुमची नोंदणी जर कधी ई-पी-एफ-ओ, ई-एस-आय-सी अशा ठिकाणी असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तसेच खाली या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्हेइकल डिटेल यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेले जे वाहनं असतील त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. तसंच खाली ॲग्रीकल्चर डिटेल दिलेलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पी-एम किसान आय-डी जो आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर अशा पद्धतीने तुमची सर्व जी माहिती आहे ती एकाच ठिकाणी या ठिकाणी या पोर्टलला संकलित केलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. मित्रांनो पुढे यामध्ये खूप सारी माहिती आणखी अपडेट होणार आहे आणि याच महा आय-डीचा उपयोग करून पुढे महाराष्ट्र शासन तुम्हाला विविध वेगवेगळ्या योजनांचा लाभ या ठिकाणी देणार आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या महा आय-डी करता पुढे ई-के-वाय-सी ही वारंवार करत राहावी लागणार आहे. जसे की या ठिकाणी युअर के-वाय-सी व्हॅलिडिटी इज व्हॅलिड टिल 8/1/2027 म्हणजे आता आपण आधारद्वारे या ठिकाणी महा आय-डी जो बनविलेला आहे याची व्हॅलिडिटी ही 8/1/2027 पर्यंत आहे. त्यानंतर परत एकदा ई-के-वाय-सी या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. त्याची व्हॅलिडिटी परत पुढे अशाच पद्धतीने वाढविण्यात येईल. ई-के-वाय-सी करण्याकरता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला आहे. क्लिक हिअर फॉर ई-के-वाय-सी. आता या ठिकाणी आपली ऑलरेडी जी व्हॅलिडिटी आहे ती 8/1/2027 पर्यंत असल्याकारणाने या ठिकाणी आता आपल्याला ई-के-वाय-सी करण्याची सध्या आवश्यकता नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला विसरू नका. तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.